नमस्कार दादा. हा नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. संदीप शंकर काळे, गावाचं नाव? गडाचीवाडी सातपुडा, हां, गडाचीवाडी सातपुडा. हां, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पुणे. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? हो, तर मला सांगा, जो आपला हा कांद्याचा प्लॉट आहे, हा साधारण दादा कांदा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? पावणे 2 महिनेच व्हायला आले. हां, म्हणजे पावणे 2 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर? खाली गाठ वगैरे हां, म्हणजे मग मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी बेसल डोसमध्ये वापरली, म्हणजे पहिल्यांदा ज्या पिरियडला आपण आंबून देतो त्या पिरियडला तुम्ही खतं खाली टाकलेली, बरोबर? हो. म्हणजे त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, कांदा स्पेशल, पीडीएम, पोटॅश, सगळे खतं तुमची व्यवस्थित आहे. हां, खाली टाकलेली, बरोबर. तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? याचे भरपूर फायदे झालेले हा. आहेत. मुळी वगैरे साईज वगैरे व्हायला सुरुवात झालेली आहे. हां आणि अजून शेंडा वगैरे पिवळा वगैरे काय एवढा पडले नाही. हां, म्हणजे कडकपणा आहे पाथमध्ये. कडक पण आहे. हां, जर दादा आता प्रत्यक्ष जर पाहिलं तुमच्या हातात जो आता कांदा आहे, हा. म्हणजे आता 2 महिन्याच्या आसपासचा कांदा आहे, बरोबर? हो, आता त्या कांद्याला जर पाहिलं तर एकदम जबरदस्त अशी पांढरी मुळी पण भरपूर आहे, बरोबर? आणि कांद्याची चमक आणि आता साईज व्हायला कांद्याची सुरुवात झालेली, बरोबर? आणि पाथामध्ये जर पाहिलं तर कांद्याची अशी आहे ना, लूज पात नाही, पाथामध्ये पूर्ण कडकपणा आहे, बरोबर? 15 दिवसाला फवारणी आपली. हां, म्हणजे आता कडक पात आहे एकदम, म्हणजे लूजपणा नाही पाथामध्ये. तुम्ही फवारणी म्हणजे आपला कडू पण मारलेलं आहे. हो. ज्या पिरियडला कडूचा वरून फवारणी घेतली, म्हणजे त्या पिरियडला तुम्हाला याचा काय काय रिझल्ट भेटला? भरपूर result आहे. पालटी मासे वगैरे सगळं रोगराई गायब झाली. हां, म्हणजे आता कडू मारल्यामुळे ना, पात कडू झाल्यामुळे त्याला मवा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशकिडी काहीच राहिलेलं नाही, बरोबर? एकदम क्लीन कांदा आहे, बरोबर? एक नंबर आहे तुमची. रिझल्ट एक नंबर आहे कंपनी. हां, तुम्ही स्वतः वापरलेले आणि त्याचा रिझल्ट घेतलेला आहे, बरोबर? वापरलं पाहिजे इथून पुढं. हां, म्हणजे काळाची गरज आहे. हां, जैविक शेती काळाची गरज आहे, बरोबर? हो, हो. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो ठीक आहे ना, नक्कीच. हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.